श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. स्वामींचं नाव घेऊन मी ह्या व्हिडिओला सुरुवात करते. नवीन वर्षातील पहिला सण मकर संक्रांती. हा सण संपूर्ण भारतात मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. महिलांमध्ये या सणाचा अधिक उत्साह असतो. महिला मकर संक्रांतीला वौसा घेतात, हळदी कुंकू करतात. त्याचबरोबर आपल्या हातामध्ये नवीन बांगड्या सुद्धा घातल्या जातात. अशा रीतीने महिला ज्या मोठ्या उत्साहाने मकर संक्रांतीचा उत्सव साजरा करतात. ह्या वर्षी 14 जानेवारी रोजी पहाटे 2:43 सूर्य धनु राशीतून बाहेर पडून मकर राशीत प्रवेश करणार आहे. सूर्य मकर राशीत प्रवेश करताच मकर संक्रांतीचा सण साजरा केला जातो. दरवर्षी मकर संक्रांतीचा सण पौष महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या 5व्या दिवशी साजरा केला जातो आणि यंदा हा सण 15 जानेवारीला साजरा होणार आहे. मकर संक्रांतीच्या दिवशी पूजा, कीर्तन, ध्यान, धारणा, दान आदीला विशेष महत्त्व दिलेलं आहे. या दिवशी पितरांचे तर्पण किंवा पिंडदान केले जाते. मकर संक्रांतीच्या दिवशी मोठ्या संख्येने भाविक पवित्र गंगा नदीत स्नान करतात आणि आपल्या देवतांची पूजा करतात. मकर संक्रांतीच्या दिवशी पितरांची पूजा केल्याने सुख सौभाग्य प्राप्त होतं. जर तुम्हाला 33 कोटी देवी देवतांचा आशीर्वाद पाहिजे असेल मकर संक्रांतीच्या दिवशी, तर आपल्याला गाईला ही एक वस्तू खायला द्यायची आहे, ज्यामुळे आपल्या जीवनामध्ये असणारे जेवढे पण वाईट भोग आहेत ते सर्व समाप्त होतील आणि आपल्या 7 पिढ्यांचं दारिद्र्यसुद्धा नष्ट होऊन जाईल. अतिशय प्रभावी अशी ही सेवा आहे जी आपल्याला गोमातेची करायची आहे मकर संक्रांतीच्या दिवशी. कारण मकर संक्रांतीच्या दिवशी स्नान आणि दानाला खूपच महत्त्व आहे. त्याचबरोबर सेवेला सुद्धा खूप महत्त्व आहे. म्हणून प्रत्येकाने उद्याच्या दिवशी ही गोसेवा करायची. त्याबद्दल सविस्तर माहिती मी तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये देणार आहे. तर व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर माझ्या चॅनलवर तुम्ही नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल आयकॉन सुद्धा प्रेस करा. मकर संक्रांत ही संपूर्णपणे सूर्याच्या वर्चस्वाखाली येत असते. आपल्या जीवनामध्ये अनेक ग्रह असतात, पण जे ग्रह आपण प्रत्यक्षपणे पाहू शकतात ते म्हणजे सूर्यदेव आणि चंद्रदेव. हिंदू धर्मात मकर संक्रांतीच्या दिवशी सूर्यदेवांची उपासनेला विशेष महत्त्व दिलं गेलेलं आहे. हा सण सूर्यदेवाला समर्पित आहे आणि या दिवशी त्यांची पूजा केल्याने सुख समृद्धीचे दार उघडते. त्याचबरोबर जी लोक या दिवशी म्हणजे मकर संक्रांतीच्या दिवशी सूर्यदेवाची पूजा करतात आणि त्यांना जल अर्पण करतात, त्यांच्या सर्व मनोकामना जे आहेत ते सूर्य भगवान पूर्ण करत असतात. आणि उद्या म्हणजे आपल्याला मकर संक्रांतीच्या दिवशी गोसेवा करायची आहे. कारण गोसेवा केल्यामुळे आपल्याला 33 कोटी देवी देवतांचा आशीर्वाद हा मिळत असतो. कारण गायीमध्ये 33 कोटी देवी देवतांचा वास असतो आणि गायीला स्वर्गप्राप्तीची शिडी देखील म्हटलं जातं. आणि जो व्यक्ती गायीची सेवा करतो त्याला स्वर्गाची प्राप्ती देखील होत असते. आणि साक्षात श्रीहरी विष्णूंनी सुद्धा आपल्या कृष्ण अवतारामध्ये गोसेवा केली होती आणि म्हणूनच त्यांना जे आहे गोपाळ हे नाव देखील मिळालं होतं. हिंदू धर्मामध्ये गाय, गंगा आणि गायत्रीचं अनन्यसाधारण असं महत्त्व आहे. आणि असं म्हटलं जातं की ज्या घरामध्ये दररोज गोसेवा केली जाते त्या घरामध्ये कधीही कोणत्याही प्रकारचे वास्तुदोष राहत नाही आणि त्याचबरोबर कोणत्याही प्रकारची नकारात्मकता देखील राहत नाही. जर तुमच्या दारामध्ये गाय आली तर तिला हाकलवून लावू नका. तिला किमान एक भाकरी तरी खायला द्या. फक्त तुम्हाला काळजी एवढी घ्यायची आहे की गाईला कधीही शिळं अन्न द्यायचं नाही. आपल्या घरी ताजी बनलेलीच पोळी आपल्याला गाईला खायला द्यायची आहे. आणि चुकून जरी आपल्याकडनं शिळं अन्न गाईला दिलं गेलं तर त्यामुळे आपल्यावर दोष लागतात. गरमीमध्ये गाईला पाणी द्या आणि थंडीमध्ये गाईला गूळ खायला द्या. जर एवढी जरी सेवा तुमच्याकडनं घडली तरी तुमच्यावर 33 कोटी देवी देवतांचा आशीर्वाद हा तुम्हाला मिळणार आहे. तर एवढं अनन्यसाधारण महत्त्व आहे गोसेवा केल्याचं. आणि म्हणूनच जे आहे मकर संक्रांतीच्या दिवशी आपल्याला गाईला ही एक वस्तू खायला द्यायची. तर चला पाहूया ती कोणती वस्तू द्यायची. आपल्याला काय करायचं आहे, आपल्याला एक छानशी गव्हाची पोळी तयार करायची आणि पोळी तयार केल्यानंतर जे आहे तिच्यावर आपल्याला थोडेसे पांढरे तीळ टाकायचे आणि त्याचबरोबर आपल्याला एक गुळाचा खडा ठेवायचा आहे. आणि ही जी पोळी तयार केलेली ती आपल्याला गाईला खायला द्यायची आहे.
आपण पोळीवर जे पांढरे तीळ टाकलेत तर ते पांढरे तीळ जे आहेत ते आपल्या जीवनामध्ये असणारं दारिद्र्य दूर करण्याची त्याच्यामध्ये ताकद असते. आणि त्याचबरोबर जे आपण गूळ टाकणार आहे त्या पोळीवर तर ते हे गूळ जे आपल्या जीवनामध्ये गोडवा निर्माण करण्याचं काम हे करत असतात. आणि जे गव्हाचं पीठ आहे ते साक्षात माता लक्ष्मीच्या स्वरूपामध्ये आपल्या घरी असतं. आणि म्हणूनच ह्या 3 वस्तू एकत्र करून जर आपण गोमातेला खायला दिले तर आपल्यावर माता लक्ष्मीचे भरभरून कृपा आशीर्वाद हे मिळणार आहेत. आणि गोसेवा केल्यामुळे जे आहे आपल्याला श्रीहरी विष्णूंचे सुद्धा आशीर्वाद हे मिळणार आहेत. ही गोसेवा तुम्ही सकाळपासून संध्याकाळपर्यंत जेव्हा तुम्हाला वेळ मिळेल तेव्हा करू शकतो. जर तुमच्या घरी गाय असेल तर तुम्ही घरी करा, किंवा तुम्ही एखाद्या गोशालेमध्ये जाऊ शकतात, किंवा गोठ्यात जाऊ शकतात, किंवा वाटेमध्ये तुम्हाला कुठेतरी गायी दिसणार आहे तर तुम्हाला काय करायचं आहे, गायीजवळ जायच्या अगोदर आपल्या घरनं 1 तांब्याभर पाणी घ्यायचं, त्याचबरोबर एक आरतीचं ताट घ्यायचं आहे. सगळ्यात पहिला गायीजवळ गेल्यावर जे आहे आपल्या गायीच्या पायावर आपल्याला दोन्ही पायावर पाणी टाकून घ्यायचं आहे. त्याचबरोबर गायीचं आपल्याला औक्षण करून घ्यायचं आहे, तिला हळद कुंकू लावून घ्यायचं आहे. आणि त्यानंतर जे आहे आपल्याला ही पोळी गाईला खायला द्यायची आहे. पोळी खायला दिल्यानंतर गाईला आपल्याला थोडंसं पाणीसुद्धा प्यायला द्यायचं आहे. आणि त्यानंतर आपल्याला जे आहे गाईभोवती 11 प्रदक्षिणा मारायचे. आणि प्रदक्षिणा मारताना आपल्याला ओम नमो भगवते वासुदेवाय नमः ह्या मंत्राचा जप करायचा. आणि प्रदक्षिणा झाल्यानंतर गाईला स्पर्श करायचा आणि नमस्कार करायचा. आणि त्यानंतर जे आपल्या मनातल्या ज्या पण इच्छा आहेत त्या गोमातेला सांगायच्यात की माझ्या जीवनामध्ये जे पण वाईट भोग आहेत, संकट आहेत, दुःख आहेत, दारिद्र्य आहेत हे दूर करायचे आहेत. कारण गाईमध्ये 33 कोटी देवी देवता असतात आणि ही सेवा केल्यामुळे आपल्याला 33 कोटी देवी देवतांचा आशीर्वाद हा मिळत असतो. अतिशय उच्च कोटीची ही सेवा आहे म्हणून प्रत्येकाने करा. सकाळपासून संध्याकाळपर्यंत तुम्हाला जसं जमत असेल तेव्हा नक्की करा. तुमच्या आयुष्याचं कल्याणच होणार आहे. आणि म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा जेणेकरून प्रत्येकाला ही गोसेवा करण्याची संधी मिळेल. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.